पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक् नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 21 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 22व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। पहिल्या भागाचा आपण विचार केलेला आहे। उपेक्ष्य नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्परः समाधीं सर्वदा कुर्यात हृदये वाथवा भय। यामधील पहिल्या भागाचा आपण पहिल्या चरणातल्या पहिल्या भागाचा विचार केलेला आहे। नाम आणि रूप या दोन किंवा या दोहोंची उपेक्षा करण्यासाठी पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या भागात पहिल्या चरणाच्या सच्चिदानंद तत्परः असा उपदेश केलेला आहे। तर पहिला अभ्यास जो आहे तो आपण बऱ्याच रीतीने विचार करत होतो आणि पहिल्या अभ्यासानंतर जो दुसरा अभ्यास येतो तोही फार महत्त्वाचा आहे, कारण की या दुसऱ्या भागामध्ये सच्चिदानंद असे 3 शब्द आलेले आहेत। सच्चिदानंद हे जे 3 शब्द आहेत ते भगवंताला वापरण्यात येतात। या 3 शब्दांचा उपयोग भगवंताचा निर्देश करण्यासाठी उपनिषदांमध्ये वापरलेले आहेत। काही ठिकाणी सच्चिदानंद या 3 शब्दांच्या ऐवजी सत्य, ज्ञान आणि अनंत असेही शब्द वापरलेले आहेत, पण या ठिकाणी सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप असे 3 शब्द वापरलेले आहेत। तर भगवंत हा स्वरूपाने सतरूप आहे, भगवंत हा स्वरूपाने चिद्रूप आहे आणि भगवंत हा स्वरूपाने आनंद रूप आहे। असा जो भगवंत आहे त्या सच्चिदानंद भगवंतामध्ये तत्पर होणं गरजेचं आहे। तत्पर होणे म्हणजे त्यामध्ये परायण होणं गरजेचं आहे, त्यामध्ये आपल्याला रस ठेवणं गरजेचं आहे, त्यामध्ये गोडी असणं गरजेचं आहे। सच्चिदानंद तत्परः उपेक्ष्य नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्परः। तत्पर असा शब्द आपण मराठीमध्ये तत्पर म्हणजे लवकरात लवकर, सहज, वेगाने अशा रीतीने वापरू शकतो, परंतु या ठिकाणी आपण सच्चिदानंद तत्परः या शब्दाचा अर्थ जो आहे, या शब्दांचा जो अर्थ आहे तो भगवंतामध्ये रत होणे, भगवंतामध्ये आवड असणे, भगवंतामध्ये गोडी असणे अशा रीतीने घेऊ शकतो। पण त्यासाठी आधी नाम आणि रूप यांची उपेक्षा करणं गरजेचं आहे, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून जेव्हा केव्हा त्रिलोकाविषयी म्हणजे त्रिलोक जे आहे हे नामरूपात्मक आहे असं लक्षात घेऊन या त्रिलोकाविषयी आपल्या मनामध्ये उपेक्षेचा भाव निर्माण होईल, अंतःकरणामध्ये तसा निर्णय होईल, तेव्हा आपण सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये रत होऊ शकतो किंवा भगवंतामध्ये आपली गती होऊ शकते। तिथपर्यंत भगवंतामध्ये आपली ओढ निर्माण होऊ शकत नाही। सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये आवड असणं हे साधारण माणसांना शक्य नाही। नामरूपात्मक देवामध्ये आवड असणं हे साधारण अनेक लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जेवढे लोक परमार्थ करतात त्यामध्ये जास्तीत जास्त लोक नामरूपात्मक जो देव आहे त्यामध्ये तत्पर आहेत, त्यामध्ये ते रस ठेवतात, त्यामध्ये त्यांना आवड आहे। परंतु सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये आवड निर्माण होईल हे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही। जास्तीत जास्त लोक कुठे लक्ष ठेवून आहेत? नामरूपात्मक भगवंत। मग नामरूपात्मक भगवंत सच्चिदानंद रूप आहे असं एखादा म्हणू शकतो, म्हणून आधीच त्याचा उल्लेख करून टाकलेला आहे की नाम रूप या दोघांची काय
उपेक्षा. म्हणून दुसऱ्या भागामध्ये सच्चिदानंद असा शब्द जे आले किंवा हा जो शब्द आला किंवा हे 3 शब्द जे आले हे नामरूपात्मक भगवंताला नाहीत, हेच इथे अभिप्रेत आहे. कारण की जर सच्चिदानंद रूप असलेला देव नामरूपात्मक धरला तर आधी नामरूपाला जी उपेक्षा सांगण्यात आलेली आहे, नामरूपाची जी उपेक्षा करायला सांगितलेली आहे ती काही सांगणार नाहीत किंवा ती योग्य ठरत नाही. म्हणून सच्चिदानंद हा जो शब्द या ठिकाणी आहे किंवा हे जे भगवंताचं रूप सांगितलेलं आहे हे नाम आणि रूप यामध्ये बसत नाही. नाम आणि रूप यामध्ये या सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताला धरता येत. आणि जर तसं कोणी करू पाहिल तर जगातले जेवढे काही नामरूप असतील ते सगळेच भगवंत रूप होऊ शकते. फक्त आमचाच देव जो नामरूपात्मक आहे तो सच्चिदानंद रूप आहे असं जर कोणी म्हणेल तर ते न पटण्यासारखं आहे. म्हणजे तो काही एक देशी उपदेश उपयोगाचा नाही. तो त्या व्यक्तींचा, त्या संप्रदायाचा किंवा त्या अनुयायांचा फक्त हट्ट आहे. ते काही खरं नाही. कारण की एकदा का नाम रूप या 2 शब्दामध्ये आपण त्रिलोकाला बसवलं किंवा जे आपल्याला माहीत आहे जे माहीत नाही पण नाम आणि रूप या शब्दामध्ये येतं, ते जे काही असेल ते सगळं उपेक्षा करण्यासाठी योग्य आहे असं जर एकदा आपण पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं असेल तर पुढे सच्चिदानंद या शब्दामध्ये त्या कोणालाही घेता येणार नाही. परंतु एक श्रद्धा असते म्हणून किंवा आपला भाव असतो म्हणून बरेचसे लोक आमचा देव जो आहे तो सच्चिदानंद रूप आहे असं म्हणतात. परंतु उपनिषदांमध्ये किंवा सच्चिद आनंद रूप जो असलेला भगवंत आहे त्याचं वर्णन ज्या ठिकाणी कुठे वेदामध्ये आलं असेल किंवा प्रकरण ग्रंथामध्ये सुद्धा आलं असेल तर ते खरं तर या नामरूपात्मक देवासाठी आलेलं नाही. नामरूपाच्या पलीकडे असलेला, नामरूपातीत असलेला हा देव आहे. सच्चिदानंद रूप असलेला देव हा नाम आणि रूप यांच्या पलीकडे आहे. तो कसा असू शकतो, कसा असेल, हे प्रश्न असू शकतात. त्याला काही इलाज नाही. म्हणजे एखाद्याला वाटू शकतं की असा कुठं देव असेल का, नाम आणि रूपच नाही त्याला, ज्याला नाम रूप नाही असा देव कुठे असू शकतो का, असं एखाद्याला वाटू शकतं. पण आता त्याला वाटतं म्हणून तसा देव नाही असं म्हणता येत नाही. त्याच्या वाटण्याला काही किंमत नाही. कारण रूप नाही त्यासी ठेविले नाम, ज्याला रूपच नाही त्याला नाव ठेवलं आणि हे खोटं आहे, हा सगळा लटिका व्यवहार आहे, हा खोटा कारभार आहे असं तुकोबाने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदाय नाम आणि रूप यांच्या पलीकडे देव आहे असं मानणारा किंवा असं जाणणारा संप्रदाय आहे. फक्त वारकरी संप्रदायच असा आहे असं काही माझं म्हणणं नाही. या भारतभूमीमध्ये अनेक संप्रदाय असे आहेत की ज्यांना नामरूपातीत असलेला सच्चिदानंद रूप भगवंत मान्य आहे. आणि वारकरी संप्रदाय ही एक त्यातलाच संप्रदाय आहे. तर जर आपल्याला भगवंताची आवड असेल तर काय करावं लागेल? 2 गोष्टी कराव्या लागेल. एक म्हणजे नामरूप यांची उपेक्षा आणि दुसरं म्हणजे नामरूपातीत असलेल्या सच्चिदानंद रूप भगवंताची अपेक्षा. काय करायला पाहिजे? सच्चिदानंद तत्पर म्हणजे काय? नामरूपातीत असलेल्या भगवंताची अपेक्षा. पण आपली अपेक्षा काय? लोक म्हणतात महाराज आता थोडा वैतागलो, टेन्शन मध्ये आला, तर जरा पंढरपूरला जाऊन येतो. महाराज मला टेन्शन आला की आम्ही देवघरामध्ये फोटो ठेवलेला देवाचा त्याच्यापुढे लोटांगण घालतो. ही अधोगती आहे का काय आहे हे कळत नाही. किंवा अंगामध्ये हे धैर्य नाही की काय हे कळत नाही. ते सांगता येत नाही काय आहे. पण होतं असं. कारण मनुष्य जेव्हा डगमगतो काहीतरी कारणाने आपल्याला डगमगायला होणारच आहे. कारण आपली जी कर्म आहेत ती काही सरळ नाहीत आणि साधी नाहीत. आपली कर्म जी आहेत प्रत्येकाची ती आपल्याला चक्कीमध्ये पिसावं तशी पिसून काढतात. धान्य जसं चक्कीमध्ये पिसलं जातं 2 चाकांमध्ये, जसं धान्य पिसावं तसं आपलं कर्म जे आहे पाप आणि पुण्यरूपी 2 चाकामध्ये आपल्याला ते पिसून काढतं. आपल्याला कोण पिसतंय? पाप आणि पुण्यरूपी 2 चाक आहेत. चाक म्हणजे कसे आहेत ते दगडाचे जसे
चक्कीचे चाकं असतात तसे येते. आणि त्याच्यामध्ये आपला तो धान्य जसं बारीक छोटंसं धान्य असतं तसं आपला जीव आहे. त्याच्यामध्ये सारखा त्याला त्याच्यामध्ये पिसावं लागतं आणि आपलं पीठ होऊन जातं. काही शिल्लक राहत नाही, अस्तित्व नष्ट होतं धान्याचं. पुन्हा ते धान्यरूपी अस्तित्व राहत नाही, अशी परिस्थिती आपली झाली. आणि म्हणून जेव्हा केव्हा दयनीय अवस्था या आपल्या पूर्वकर्मामुळे आपली होते, तेव्हा नकळतपणेच किंवा कधी कधी कळतपणेच आपण या नामरूपातीत असलेल्या देवापासून दूर नामरूपात्मक देवाकडे धावतो आणि तिथेच गुंतून राहतो. त्यांची संख्या किती अशा लोकांची? 99.99% इथे बसलेल्यांची संख्या. जगातल्या लोकांची नव्हे, इथे बसलेल्या 99.99% लोकांची ही स्थिती आहे. त्यामुळे फार अवघड. म्हणून हा जो विषय खरा, हा विषय पचण्याचा नाही, पचण्याचा नाही, पटण्याचा आहे. पटतंय कारण तुम्ही आता बरेच दिवसापासून ऐकताय, त्यामुळे पटेल. ऐकू येत आहे, कळतंय, पटतंय, पण पचणं जरा अवघड आहे. बरं, काही काही असं पण म्हणू शकतात की आम्ही त्याला पण बसतो आणि ह्याला पण बसतो. इथे तसं काही सांगितलेलं नाही. तसा मार्ग असेल तर दुसरीकडे कुठे वर्णन केलं असेल तर मला माहित नाहीये. पण इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नाम रूपाला उपेक्षेमध्ये टाका आणि सच्चिदानंदाला अपेक्षेत टाका, असं दिसतंय. नामरूप उपेक्षे नामरूपे द्वे आणि सच्चिदानंद तत्परः. इथे सरळ उपदेश असा आहे. तो मला पटतोय का नाही, तुम्हाला पटतोय का नाही, हा इथे प्रश्न नाहीये. मला सहन होतोय का नाही, मला पचतोय का नाही, हा इथे प्रश्न नाही. किंवा तुम्हाला सहन होतो का नाही, तुम्हाला पचतोय का नाही, हा इथे प्रश्न नाही. इथे जे आहे लिहिलेलं ते आपण पाहतोय, नाही का. कोणाला पचतंय का नाही पचतंय हा विषय वेदांतात नसतो. सांगणाऱ्याला सुद्धा ना ऐकणाऱ्याला सुद्धा पचवावं लागेल कधी ना कधी, नाही का. एक तर खाऊच नका, नाहीतर पचवण्याची ताकद निर्माण करा. एक तर खाऊ नये, नाहीतर पचवण्याची ताकद निर्माण करेल. कुठल्याही आहाराचं असंच असतं. तसं हा जो वेदांत विषय आहे, हा एकतर खाऊच नये किंवा पचवण्याची ताकद निर्माण करावी. नामरूपात्मक असलेल्या देवाला शरण गेल्यामुळे त्या त्या लोकाला आपल्याला जायला मिळेल. खरंच आपण त्या देवाचे अनुयायी ठरलो तर त्या त्या देव लोकाला आपल्याला जाता येईल. काही काळ आपलं जिथपर्यंत तसं कर्म असेल तसं तिथपर्यंतच त्या कर्माचा भोग म्हणून त्या लोकाला राहता येईल. पण त्यानंतर मात्र पुन्हा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या शरीरांना प्राप्त व्हावं लागेल. पण तिथे मिळणारं दिव्य शरीर, ते दिव्य शरीर, दिव्य भोग, हे सगळे जे आहेत हे काही काळ राहतील. तो काळ कदाचित मोठा असेल छोटा असेल माहित नाही, त्याच्या कर्मानुसार तो असेल. पण एकदा का ते संपलं की मग पुन्हा आपल्याला कदाचित आपल्या नीच कर्मांचा भोग म्हणून नीच शरीराला सुद्धा प्राप्त व्हावं लागेल. हा फेरा आहे. एका सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताला शरण गेल्याशिवाय हा फेरा संपत नाही. हा फेरा संपवावा असा काही आमचा आग्रह नाही, असं काही कोणाला आग्रह नसतो. संपवावाच हा कोणालाही आग्रह नाही. ज्याला कोणाला ज्या दिवशी केव्हा हा फेरा संपवावा असं वाटेल त्याला मुमुक्षु असं म्हणतात. या फेऱ्यामधून बाहेर पडावं असं वाटतं. या फेऱ्यामध्ये आता गुंतून मरू नये, पुन्हा पुन्हा जन्मू नये असं वाटेल त्या दिवशी हा विषय. तिथपर्यंत हा विषय नुसता गमतीचा टाइमपास आहे. काय घरच्यांनाही वाटतं आपला लोक परमार्थ करतायत, आपल्यालाही वाटतं आपण परमार्थ करतोय, बस एवढाच हा विषय. बाकी त्याच्यामध्ये काही राम नाही. वाटतं सगळ्यांना हा छान परमार्थ सुरू आहे, सगळे लोक काहीतरी करतात, सप्ताह करतात, हे करतात, ते करतात, प्रवचन अटेंड करतात, हे करतात. पण हा नुसता काय, हा फक्त देखावा आहे, हे फक्त करमणूक आहे आपली. वाया जाणार नाही हा अभ्यास, एवढं बरं आहे. बरं त्यातलं काय, वाया जाणार नाही, कारण जे काही होणार ते आतमध्ये छापलं जाणारच आहे. म्हणजे तिथे आतमध्ये ते संस्कार राहणारच आहे. म्हणजे आज नाही तर उद्या कधीतरी कामाला येतीलच. पण कधीतरी कामाला येतील म्हणजे मनुष्य जन्म गेल्यानंतर कधी कामाला येतील सांगता येत नाही. कारण की पुन्हा कधी हा मनुष्य जन्म मिळेल ह्याचे काही शाश्वती नाही, ह्याला काही नियम नाहीये.
असा पक्का नियम नाही की आता लगेच 5 जन्मानंतर मिळणार आहे. उलट तो काकतालनेनेच मिळतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे काकतालनेने हा जर जन्म मिळत असेल तर या जन्मामध्ये वेळ न दवडता क्षणाक्षणा करा हाच विचार तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला काही जरी करत असलो तरी हाच विचार करणं गरजेचं आहे की आपण यातून बाहेर कसं पडू. आणि बाहेर पडण्यासाठीचा हा उत्कृष्ट उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. इतर साधनं जरी काही शास्त्रामध्ये सांगितलेली असली, साधू संतांनी इतर साधनांचा जरी उल्लेख केलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी हे जे साधन सांगितलेलं आहे हे अत्यंत उत्कृष्ट असलेलं साधन आहे. उपेक्ष नाम रूपे द्वे आणि सच्चिदानंद तत्परा. नाम रूपात मग देवाला आम्ही मानत नाही, आम्ही त्याची उपेक्षा करतो. नाही बोलता आलं, नाही सहन झालं, आम्ही त्याची अपेक्षा करत नाही. थोडं जरा बरं वाटतं. मग आम्ही नामरूपात्मक देवाची नव्हे, नामरूपात्मक कशाचीच आम्ही अपेक्षा करत नाही. नामरूपातीत असलेल्या देवाची आम्हाला अपेक्षा आहे. कोणाची अपेक्षा आहे? नाम रूपातीत असलेल्या देवाची आम्हाला अपेक्षा आहे. त्याचीच आम्हाला आवड आहे, त्याचीच आम्हाला गोडी आहे आणि त्यामध्येच आम्ही तत्पर होण्याचा प्रयत्न करत असतो, असा विचार येणं गरजेचं आहे. मग हा नामरूपाच्या पलीकडे असलेला देव सतरूप आहे. जेवढं काही नामरूपात येतं, नामरूपात बसतं, ते सतरूप नाही. सत म्हणजे जे 3 काळात असतं त्याला म्हणतात सत. नामरूपात्मक काहीही 3 काळात नाही, राहत नाही. ब्रह्मदेवासारखं आयुष्य कोणाला नाही. सगळ्यात मोठा वडीलधारा माणूस कोण आहे? ब्रह्मदेव. पण या ब्रह्मदेवाला सुद्धा नाश आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य सगळ्यात मोठं आहे, पण ब्रह्मदेवाचा नाश होणार आहे. कोणाचा नाश होणार आहे? ब्रह्मदेवाचा नाश होणार आहे, इंद्रादिकांचा नाश होणार आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा जर नाश होणार आहे तर बाकी त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं काय होणार? ज्याचा स्वतःचाच नाश आहे त्याच्या सृष्टीचं काय चालणार आहे? म्हणून सतरूप म्हणजे ज्याचा 3 काळामध्ये अभाव नसतो. 3 काळामध्ये अभाव नसतो म्हणजे 3ही काळामध्ये जो उपलब्ध आहे. आणि ब्रह्मदेव 3 काळात उपलब्ध नाही. ब्रह्मदेव आधी नव्हता, नंतर राहणार नाही, आता तो दिसतो. संसार सर्व ब्रह्मदेवा सकट हा सगळा संसार फक्त मधल्या काळात दिसतो. नाही असं आहे का म्हणतोय का आपण? नाही, दिसतो. पण कसा दिसतो? मधल्या काळात दिसतो. मधल्या काळात दिसतो म्हणून तो अभाव रूप आहे, तो भावरूप नाही, म्हणजे तो सत नाही. जो आधी होता, जो नंतर राहील आणि जो मध्ये पण आहे, तो सतरूप आहे. पण तो सतरूप आहे तो मग कसा आहे? असतरूप पदार्थाचा म्हणजे अभावरूप पदार्थाचा धिक्कार केल्याशिवाय, अभावरूप पदार्थाला उपेक्षा या वर्गात टाकल्याशिवाय तो सत कसा हे कळत नाही, हे कळणार नाही. त्याच्याने काय होईल? लोकांना असं वाटतं की देवाचं दर्शन झालं की सगळं जग संसाराला अभावरूप ठरेल. तसं नाही. तुम्ही संसार आधी उपेक्षेमध्ये टाका, मग भगवंत कळेल. ताकाचे अंश फेडणे, मग याचे नाव लोणी काढ. आधी लोणी भेटू दे, मग मी ताक घुसळतो असं म्हटलं चालेल? आधी काय पाहिजे मला? आधी लोणी पाहिजे, मग मी दही घुसळणार, मग मी घुसळण्याची प्रक्रिया करणार, असं चालेल का? नाही. आधी घुसळ, मग नवनीत तयार होईल. तसं आधी उपेक्षा आणि मग भगवान. पण ही उपेक्षा जी आहे तीच अवघड आहे, कारण मध्ये एवढे प्रभाव आहेत वेगवेगळे की हे सगळे प्रभाव जे आहेत त्या सद्गुरू भगवंताकडे जाऊ देऊ शकत नाही. भरपूर आहे, चांगलं वाईट सगळं आहे. वाईटातलं वाईट पण आहे, चांगल्यातलं चांगलं पण आहे. वाईटाने जर फसला तर विषय संपतोच, पण वाईटाने नाही फसला तर चांगलं पण आहे. म्हणजे कदाचित आपल्याला मोठी एक ऑफर येऊ शकते. कुठली ऑफर? म्हणजे मागणी. तुम्हाला एक मागणी येऊ शकते की आता ह्या ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलेलंच आहे, हे सगळे सृष्टीचा कारभार तुम्हीच चालवा, असं एखादं आपल्याला म्हणू शकतो. बरं, ब्रह्मदेव नसेल तर विष्णू व्हा, शंकर व्हा, किंवा मग इंद्र व्हा, यम व्हा, अशी आपल्याला काहीतरी एक
विचारणा होऊ शकते. मग त्यावेळेस काय करणार? तिथं फार लांब राहिलं. आपल्याला एखादं कोणी म्हटलं तुम्ही पंतप्रधान व्हा किंवा राष्ट्रपती व्हा, तर काय करणार? एखादा साहेब व्हा म्हटलं तर आपण हे करणार नाही. हे सगळं सोडून देऊ. ते महत्वाचं आहे, पोस्ट सगळ्या ते सगळं मिळवण्यासाठी हे सगळं सोडून देऊ. तर मोठं एकदम स्वर्गातला एखादा अधिपती गेला आपल्याला कुठल्या तरी स्वर्गाचा, तर चित्रगुप्त तुम्ही चित्रगुप्त आहे, सगळ्या लोकांचा पाढा वाचायचा. किती आनंदाचं काम आहे. सगळ्यांना शिक्षा द्यायची. असे चांगले गमतीशीर जर जॉब मिळाले आपल्याला तर कोण नाही म्हणेल. संसार चक्र फार मोठं आहे आणि भयंकर आहे. आपण लहान लहान गोष्टीला बोलतो. आपल्या संसारातले जे काही प्रलोभन आहे हे फार साधारण गोष्टी. बरं, त्याच्यात आपण रममाण होतो. सत्य समजून त्या गोष्टी करत राहतो. सत्यत्वाचा निर्णय, सत्यत्वाचा काय आहे निर्णय आपला, त्याचा मिथ्यत्वाचा निर्णय करणं अवघड झालंय. म्हणून यांची उपेक्षा केल्याशिवाय पर्याय नाहीये. तर 3 काळामध्ये हे राहत नाही. काहीच 3 काळात राहत नाही. ज्याला आपण सत्य समजून चालवतो ते 3 काळामध्ये राहत नाही. म्हणजे 3 काळात राहत नाही तरी आपण त्याला सगळं खरं खरं समजून चाललोय, सत समजतो. हे सगळं चालणार नाही सर, हे सगळं चालणारच आहे. पण ह्याला सत्य समजतो का नाही समजतो हा मोठा प्रश्न आहे. ह्याला सगळ्याला म्हणजे सगळ्यालाच, चांगल्याला वाईटाला, बायकोला नवऱ्याला, संपत्तीला, या सगळ्यांना सत्य समजतो का? सत्य समजत नाही. सत्य फक्त एकच वस्तू आहे आणि हे सगळं असत्य हे कळल्याशिवाय ते सत्य कळणार नाही. आणि काही असे म्हणून तुम्ही आम्हाला सत आधी दाखवा मग आम्ही याला असत म्हणू, असं नाही. हे असत हे लक्षात घ्या, मग ते सत आहे ते कळेल. म्हणजे याची उपेक्षा पहिली करा, म्हणजे सत वस्तू कळेल. सत वस्तू कळून घ्यायची असेल तर असताची व्यावृत्ती सांगितली. सत वस्तूच्या प्राप्तीने असताची व्यावृत्ती नाही, असताची व्यावृत्ती सत म्हणवाली सुरू. नियम कसा आहे? काय करावं लागेल? त्याला अतद व्यावृत्ती म्हणतात. अतद व्यावृत्ती हा उपनिषदांमध्ये शब्द येतो, वेदांत प्रकरण ग्रंथांमध्ये हा शब्द येतो. तर अतद व्यावृत्ती या प्रक्रियेने आपल्याला जाणे आहे, हा तोच भाग आहे. हे काय? हे अतद व्यावृत्तीचा अभ्यास आहे. तर असताची व्यावृत्ती सत म्हणून आलीच होती आणि जडाची या समाप्ती चिद्रूप आहे. म्हणजे सतरूप चिद्रूप आनंदरूप भगवंताची गोडी हा नंतरचा विषय. सद्रूप चिद्रूप आनंद रूप असलेल्या भगवंताला शरण जाणे हा नंतरचा विषय. आधी त्याच्या व्यतिरिक्त काही असो आम्ही मानत नाही, कितीही मोठा असो जगातला, आम्ही त्याला भगवंत मानत नाही. जगात मोठा असेल तो, जगासाठी मोठा असेल, जगामध्ये त्याला किंमत असेल, जग अख्खं त्याला मानत असेल, 3 लोकात त्याचा मान असेल, पण भगवंत नाही. जसं स्त्री आपल्या नवऱ्याला देव मानते, पती देव काय म्हणते, म्हणून काही तो देव ठरत नाही. देव ठरतो का? तो देव ठरत नाही. तिच्यासाठी तो जरी देव या रूपाने असला तरी सुद्धा तो देव ठरत नाही. त्याचप्रमाणे या त्रिलोकाचा अधिपती जरी त्रिलोकासाठी देव असला तरी आमच्यासाठी तो देव नाही. तो उपेक्षा करण्यासाठी योग्य आहे. आणि म्हणूनच ब्रह्मादिक जेथे दुःखाची शिराणी असा वारकरी संप्रदायाचा उपदेश आहे. काय आहे ते? दुःखाची शिराडी आहे ते. तो काय उलट ज्याला जगाकडून पाहताना सुखाचं टोक म्हटलं जातं त्याला तुकोबाने दुःखाचं टोक म्हटलंय. हे सगळं उलट आहे. म्हणजे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. ज्याला जग सुखाचं टोक म्हणतं त्यालाच तुकोबा दुःखाचं टोक म्हणतायत. म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणजे पाहण्याची दृष्टी बदलली आहे आणि तसं पाहण्याची दृष्टी दिल्यामुळेच त्यांची उपेक्षा होऊ शकते. जगामध्ये त्यांचा द्वेष करण्याचा किंवा त्यांचा तिरस्कार करण्याचा हा विषय नाही आहे. सच्चिदानंद रूप भगवंतामध्ये असलेली आवड, सच्चिदानंद रूप भगवंताविषयी असलेली जी आवड आहे त्या आवडीपोटी सच्चिदानंद रूप भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून ही उपेक्षा आहे. भगवंताच्या पुढे कोणीच नाही. कोणी नाही म्हणजे कोणी नाही. भगवंत हा विषय असेल तर कोणीच नाही. आईसाठी बापासाठी म्हणून बायकोचा स्वीकार करणं ठीक आहे, बायकोसाठी मुलांचा स्वीकार करणं ठीक आहे,
मुलांसाठी बायकोचा स्वीकार करणं ठीक आहे, एकमेकांसाठी एकमेकांचा स्वीकार करणं ठीक आहे, पण देवासाठी जर प्रश्न आला तर ह्या कोणाचाही स्वीकार करता येत नाही. व्यवहार मात्र व्यवहारासाठी म्हणून यांचा स्वीकार करणं ठीक आहे, पण देवासाठी यांचा स्वीकार करता येत नाही, कोणाचाच नाही. पण जर आपण असं म्हणू की नाही देवाच्या सोबतच यांचा स्वीकार करतो ते चालत नाही. देवासाठी हा जर प्रश्न आला, म्हणजे देव हा जर प्रश्न आपल्या समोर आला तर ह्या सगळ्यांचा स्वीकार करता येत नाही. काय करता येत नाही? स्वीकार करता येत नाही. म्हणजे आपल्या समोर प्रश्न निर्माण झाला. एक वेळ अशी आली की बायको का आई, काय प्रश्न आला? असा प्रश्न येत नाही. आपण पेचामध्येच कैचीमध्येच आयुष्य काढतो बऱ्याच वेळा. म्हणजे बऱ्याच वेळा सगळ्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना आपल्या ह्या कैचीमध्ये आयुष्य काढावं लागतं. आता बायको आणि आई याच्याऐवजी दुसरं पण काही असू शकतं, दुसरे असू शकतं, पण अशा कैचीमध्ये बऱ्याच वेळा आपण अडकतो की हे एक आहे. पण त्यावेळेस खरं बऱ्याच वेळा निर्णय पण लागतो. काही वेळेस एकदम ते टोकाला विषय गेला तर निर्णय लागतो, काय आई का? आणि बऱ्याच वेळा जास्तीत जास्त वेळा लोक कोणाचा स्वीकार करतात? बायकोचा स्वीकार करतात. चूक बरोबर चांगलं वाईट हा प्रश्न नाहीये, पण स्वीकार कशाचा तरी केला जातो एकाच. काही आईचा पण स्वीकार करत असतील, पण त्यांची संख्या कमी आहे. मुलगा का नवरा असा प्रश्न आला, हा पण दुसरा प्रश्न येऊ शकतो. येत नाही पण येऊ शकतो. आलाच तर कसा स्वीकार करणार? कोणाचा स्वीकार करतात? स्त्री कोणाचा स्वीकार करेल? कोणाचा स्वीकार करेल? स्त्री. असा प्रसंग आला, हा का हा, दोन्हीपैकी एकच निर्णय लावायचा. मुलाचा स्वीकार करेल, नवऱ्याचा स्वीकार नाही करणार, ते करू शकत नाही. ते कारण आहे त्याला, बऱ्याच तशी काही कारण असतील या सृष्टीच्या मध्ये, ते काही रचना आहे तशी. तसा प्रश्न आला, हे त्रिलोक का देव? प्रश्न येतच नाही, कारण त्रिलोकातच देव आहे असा गैरसमज झालाय. त्रिलोकातलाच कुठला तरी पदार्थ देव आहे असं समजून या गैरसमजापोटी या मस्त मजेत पारमार्थ चालू आहे लोकांचा. सात्विक व्यवहार आहे. काय हा सात्विक व्यवहार आहे, हा परमार्थ नाही. सतरूपता या त्रिलोकाला नाही. सतरूप भगवंतावर हा त्रिलोक आरोपित आहे, फक्त आरोपलेला आहे, भ्रम आहे तो. आणि आरोपला कसा आहे? मिथ्याभासला भुजंग. कसा आहे? जगडंबर म्हणजे काय? मिथ्याभासला भुजंग. एका सतरूप भगवंतावर हा त्रिलोक फक्त आरोपित केलेला आहे, पण हा आरोपित पदार्थ आरोपित आहे हे शिकल्याशिवाय तो पदार्थ कळत नाही. हाच या खेळातला सगळ्यात विचित्र भाग आहे. काय भाग आहे? म्हणजे ते मिळून हे कळतं असं नाही, तर हे कळून घेतलं तर तो कळतो असा भाग. आणि हा सगळा जो प्रपंच आहे, हा सगळा प्रपंच मिथ्या आहे हे शिकवत राहावं लागणार. हे सतरूप नाही, परंतु हा सगळा मोठा प्रपंच कायम आपल्याला शिकवत राहणार आहे की मी सतरूप आहे, मी खरं आहे. मग तुम्ही जर एखाद्याला म्हटलं सगळं खरं नाहीये, तर म्हणजे एवढं सगळं दिसतंय आणि खरं नाही म्हणतो, काय बावळट माणूस आहे नाही का? हे सगळं खरं दिसतंय आपल्या समोर, एवढं असं पसरलेलं आहे, आणि ह्याला खरं नाही म्हणतो. तर खरं कसं नाहीये हे शोधावं लागेल. तर खरं का नाहीये? ब्रह्मगिरीयुनी न निघे आणि की समुद्री ही न मिळे माझी मध्येच पडिभासे का मृगांबुजैसे. मधल्या भागामध्ये जसं फक्त मृगजळ दिसतं, कुठून उगम पावत नाही, कुठे समुद्राला मिळत नाही, त्या प्रकारे ना सच्चिदानंद भगवंतापासून हे तयार झालंय, ना सच्चिदानंद भगवंताला हे जाऊन मिळणार आहे, तरी सुद्धा हे मध्येच भासलेलं आहे. म्हणजे याचा लय आणि याची उत्पत्ती त्या भगवंतापासून झालेली नाही. सापाची उत्पत्ती ही दोरीपासून होत नाही. रज्जूवर भासलेला सर्प हा सापापासून निर्माण नाही, रज्जूपासून निर्माण होत नाही. रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जूपासून तयार होत नाही आणि रज्जूमध्ये त्याचा विध्वंस होत नाही. त्याचप्रमाणे या जगाचा नाश त्या भगवंतात होणार नाही, आणि त्या भगवंतापासून हे जग निर्माण झालेलं नाही. भगवंताचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. असं असून सुद्धा त्या भगवंताचा संबंध अख्ख्या जगाला जोडलाय, हाच सगळ्यात मोठा गुण आहे. आणि हे म्हणणं कसं आहे? दोरीपासून साप तयार झाला
आणि दोरीतच सापाचा विध्वंस झाला, असं काही होत नाही. त्याचप्रमाणे सद्रूप असलेल्या भगवंतापासून काही हे नामरूपात्मक जग तयार झालेलं नाही, म्हणून त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. कसं झालंय माहित नाही कसं झालं, पण आता त्याचा नाश करणे, उपेक्षा करणं गरजेचं आहे. सद्रूप भगवंताची ओढ पाहिजे. असा भगवंत हवा आहे की ज्या भगवंताला नाम आणि रूप नाही, आणि असा भगवंत पचणी पडणं अवघड आहे. पचणी पडणंच अवघड आहे. कारण साधू संतांची प्रमाण जरी मी सांगत असलो तरी या साधू संतांनी आधी या नाम आणि रूपाला धरून इतका गोंधळ घातलेला आहे. काय केलेलं आहे? या नाम रूपाला धरून इतका उपदेश केलेला आहे की आपण विचारच करू शकत नाही. का केला, कशासाठी केला, हा मोठा खरा अभ्यासाचा विषय. पण असं मात्र नक्की आहे की साधू संतांनी काय केलंय, आणि हे साधू संत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हे सच्चिदानंद रूप असलेले भगवंत आहे खरे मूळचे. आणि शहाणा अधिकारी पुरुष असला तर तो स्वतःचं स्वरूप लपून ठेवतो. तुम्ही शहाणे आहात का वेडे आहात हे कसं कळतं? घरी आलेल्या प्रत्येक माणसाला तुमचा बँक बॅलन्स जर तुम्ही सांगत असाल, घरात किती सोनं कुठल्या ठिकाणी लपवून ठेवलंय हे तुम्ही जर नेऊन तिजोरी खोलून दाखवत असाल तर तुम्ही शहाणे आहात का नाही? महाराजांना दाखवत नाहीत, इतरांना दाखवेल काय? मला दाखवा असं म्हणत नाही, बऱ्याच वेळा म्हणत असतो खरं, पण इतरांना काय महाराजांना काय कोणाला दाखवत नाही. का? त्याचं कारण काय? आपण शहाणे आहोत. शहाणा मनुष्य आपलं निधान म्हणजे धन कोणाला दाखवतो, कोणाला सांगतो, कोणाला सांगत नाही. अहो खरं सांगा, खोटं बोलू नका. बायकोला तरी तुम्ही सगळे तुमची संपत्ती किती सांगता काय? खोटं नाही बोलायचं. किती पाकिटात पैसे आहे आणि कुठं किती लपून ठेवले ते बायकोला तरी सांगता काय? उलट करूया, तुमच्या पत्नीकडे काय काय लपून ठेवलं, कुठे काय लपून ठेवलं तुम्हाला सगळं माहित आहे का? काही लोकांचा गैरसमज आहे माहिती म्हणून. अचानक जर काही अडचण आली ती स्त्री जी असते ती अचानक कुठून तरी काहीतरी काढते, घ्या म्हणते. मग तिला हे तुझ्याकडे कुठून आले? मग ती काय सांगते, असे धन आहे. धन कसं असतं? गुप्त. कसं असतं ते? निधान गुप्त असते, कोणाला सांगत नाही. मग आपण साधारण व्यक्ती आहोत सगळे. साधारण व्यक्ती आपलं धन जर आपण असं लपून ठेवत असू, चावी कुलूप, आता चावी कुलूप गेलं, पूर्वी चावी कुलूप नव्हतं तेव्हा कुठंतरी खड्डा खोदून त्याच्यामध्ये लपून ठेवायचे है ना, हंडे वगैरे, तळघरात, इकडे तिकडे. आता बँकेमध्ये, मग बँकेमध्ये सुद्धा जिथे बुडणार नाही डबल होईल, ट्रिपल होईल, व्याज मिळेल जास्त, असं कुठंतरी असं लपून ठेवतो. पण सगळं काय कोणाला माहिती नसतं. गव्हर्नमेंटला काळजी असते, गव्हर्नमेंट आपल्यावर वॉच ठेवतं म्हणा, कोणी कुठं पैसे ठेवले म्हणून लोक गुपचूप घरात ठेवतात पैसे, आहे की नाही. सोनं वगैरे हे सगळं धन आहे, आपण गुप्त. मग हा जो एकदमच सोने रूप असलेला भगवंत आहे असेल तर तो कशाला हे सगळं उघड करणार कोणापुढे? म्हणून हे जेवढे काही साधू संतांचे अवतार झाले हे ते देवाला लपवण्यासाठी झाले. काय झाले? देवाला प्रकट करण्यासाठी झालेत असा गैरसमज पसरून दिलाय त्यांनीच. कोणी पसरवलाय? लावलंय कामाला सगळ्यांना. सगळ्या साधू संतांनी काय केलंय, हे देवाचे कोण आहेत? खरे तर ते देवच आहेत बरं, पण आपण समजायचं झालं तर देवांचे ते मेसेंजर आहेत. मेसेंजर म्हणजे दूत, देवदूत आहेत ते, असं म्हणतात ना. म्हणजे ते काय करणार? देवाचे जर दूत असेल तर ते देवाला उघड करणार का देवाला झाकून ठेवणार? काय करतील? तुमचा पोरगा म्हणजे तुमचा दूत आहे असं, जरा तुमचा पोरगा जर शहाणा असला तर अख्ख्या जगाला सांगेल का बापाकडे किती पैसा आहे? शहाणा पोरगा सांगेल का? मूर्ख असेल तर काही बडबडेल, त्याचं काही सांगता येत नाही. पण शहाणा पोरगा आपल्या घरामध्ये आपल्या बापाकडे आपल्या किती गुप्त धन आहे, किती घबाड आहे ते सांगत नाही. सांगतो का? नाही सांगत. मग हे शहाणे लेकरं आहेत देवाची, साधू संत, ते वेडी लेकरं आहेत. शहाणे असतील का वेडी आहेत? शहाणे आहेत. मग ते असे काही उघड करत जातील का? सर मग काही उघड करत नाही, म्हणून हा सगळा गोंधळ वाजून दिला सगळा. त्यामुळे देव कळणं अवघड होऊन बसलं. सगळे नामरूपात गुंतून ठेवलेले आहे. पण जेवढा उल्लेख नामरूपाचा आहे आणि नामरूपात्मक परमार्थाचा आहे तेवढा उल्लेख कशाचाच नाही. पण या विषयाचा उल्लेख फार कमी आहे. सोपा झाला. आणि पुढे जाऊन सांगितलं काही नाहीये. म्हणजे आधी सांगायचं असं सगळं,
सोपा झाला, लोक म्हटले जाऊ दे, ते नंतरचा अभंग काय घेणं नाही, हाच अभंग महत्वाचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, बस छान वाटतं, मग मस्त वाटतं, ह्याला पण बरं वाटतं, त्यालाही बरं वाटतं. हा म्हणतो फसला, तो म्हणतो काढला मला देव, मला देव काढला. कसा आहे? करकटेवरी असा देव आहे. आणि तुकोबा म्हणतात फसला, एक गिऱ्हाईक कमी झालं आपलं, नाही का? देव जो आहे हा निधान आहे, त्यामुळे तो काही असं सहजासहजी कळणार नाही, कोणाच कळणार नाही. त्यामुळे अशी अपेक्षाच ठेवू नये आपण की आपण लगेच आता उपेक्षा करायला बसलो आणि लगेच हा होणार आहे, आता सगळी उपेक्षा होणार, असं काही नाही होणार. आपल्या समोर अनेक प्रकार येणार आहेत, काय चांगलं वाईट सदैव हे येत राहणार, ते होणारच. पण ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रह्मदेव जरी आला आणि तो म्हटलं तो नरकाच्या टोकाला पाठवतो तरी सुद्धा, आणि तो म्हटला आता माझा कार्यकाळ संपलाय, तू आता ब्रह्मदेव हो, तरी सुद्धा या दोन्ही प्रलोभनामध्ये जो अडकणार नाही, झालो तरी काय आणि नाही झालो तरी काय, म्हणजे नरकाला गेलो तरी काय आणि स्वर्गाच्या टोकाला गेलो तरी काय, या दोन्ही होण्यामध्ये, ह्या दोन्ही व्यवहारामध्ये मला रस नाही. माझा प्रारब्धाचा भोग तसा असेल तर तसं होईल, परंतु यामुळे मी त्याला सत्य मानू शकत. ही बाई म्हणते हा माझा नवरा आहे म्हणून मी तिला माझी सत्य बायको मानत नाही. ही बाई म्हणते की हा माझा मुलगा आहे म्हणून मी ही माझी आई सत्य आहे असं मानत नाही, सत्य मानत नाही. कारण सत्य जे आहे हे त्याच्या पलीकडे. कोणी काय म्हणतं, एखादा म्हणेल चोर आहे हा, एखादा म्हणेल हा गुन्हेगार आहे, एखादा म्हणेल हा महाराज आहे, एखादा म्हणेल हा चांगला आहे. ते व्यवहारात जे असेल ते असेल, ते माहित नाही, पण तरी सुद्धा यामुळे हे सगळं सत्य आहे असं मी मानत. सत्य जे आहे ह्याच्या पलीकडे आहे आणि ते सत्य जाणण्यासाठी व्यवहारामध्ये जे सत्य आहे ते निराळ, आणि हा जो सत्य भगवंताचा विषय तो निराळा आहे. तो त्रिलोकामध्ये कशाशीही आपण जेव्हा संबंध ठेवणार नाही, सत्यत्वाने त्याच्याकडे पाहणार नाही, तेव्हाच तो सत हा शब्द लक्षात खरं तर येऊ शकतो. असाच शब्द लक्षात येणं गरजेचं आहे, त्यासाठीच आपला हा सगळा प्रवास. चिद्रूपता जो हा विषय आहे, चिद्रूप, सद्रूप, चिद्रूप आणि अनंत. चिद म्हणजे जड नसणे, नामरूपात्मक सगळे पदार्थ जड आहेत. जड म्हणजे अज्ञान आणि चिद म्हणजे ज्ञान. चिद म्हणजे चेतना, चिद म्हणजे जाणीव. ही जाणीव जी आहे ती कशाची आहे, ही चेतना जी आहे ती कशाची आहे. नामरूपात्मक कशाचीही चेतना नाही हे शिकणं फार अवघड आहे. कारण की चेतना, चिद, ज्ञान, कळणं, हे काय आहे? कळणं, जाणीव, हे जे आहे कशाचं आहे? आपल्याला असं वाटतं की हे नामरूपात्मक कशाच तरी. आपल्याला असं वाटतं की मला कळलं. कोणाला कळलं? मला कळलं असं वाटतं. मला कळलं म्हणजे कोणाला कळलं? आपण एकतर देहाला मी समजून मला कळलं असं म्हणतो, म्हणजे ह्या जडरूप असलेल्या देहाला कळतं असं आपलं गैरसमज. माझ्या डोळ्याने मी पाहिलं असं म्हणतो आपण. आपण कशाने पाहिलं म्हणतो? माझ्या डोळ्याने मी पाहिलं, माझ्या डोळ्यावर माझा विश्वास आहे, माझ्या डोळ्याने मी पाहिलं. म्हणजे डोळा जो आहे याला आपण चिद्रूपता देतो की खरं तर ज्या डोळ्याला पाहताच येत नाही, मी स्वतः बोलतोय तरी तुला कळत नाही असं. मी म्हणजे माझ्या तोंडाने मी त्याला सांगितलं तरी ऐकत नाही, म्हणजे माझ्या तोंडाने जे बोललंय त्याला आपण चिद्रूपता देतो. स्थूल शरीराला आपण चिद्रूप समजतो की जे की खरं तर मड झाल्यानंतर लक्षात येतं की ते चिद्रूप नाही. मड झाल्याशिवाय, ह्याचं मड झाल्याशिवाय हे चिद्रूप नाही हे लक्षात येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पडोनी जाईन कलेवर भ्रमधरसी या देहाचा, विठ्ठलकारे म्हणसी वाचा, या वाचेला विठ्ठल म्हणता येत नाही. का? म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. लोकांनी त्याचा अर्थ असा पण केलेला असू शकतो की विठ्ठल म्हणत राहा वाचेने, पण त्यांनी आधी चरण असं केलंय की भ्रमधरिसी या देहाचा, विठ्ठलकारे म्हणसी वाचा. प्रश्नचिन्ह द्या तिथे, म्हणजे तो प्रश्न मिठेल. पडोनी जाईन कलेवर, कलेवर म्हणजे प्रेत. काय पडणार आहे उद्या? मरण्याची भीती कशासाठी पाहिजे? मरण्याची भीती कोणाला आहे?
कारण जो आधीच मेलाय तोच उद्या मरणार आहे. आम्ही मेलो हे उद्या मरणार नाहीये. हे कधी मरणार आहे? हे कधी मरणार आहे? उद्या मरणार नाही. आजच मेलेलं आहे. ते आधीच मेलेलं आहे. पडोनी जाईन आज आधीच मेलेलं आहे. ते जे मेलेलं आहे त्याला गैरसमजाने लोक छिद्रूप समजतात. हे दुर्दैव आहे. म्हणून तुकोबा सारखं म्हणा, काय आम्ही मेलो, आम्ही मेलो. काय झालं? मेलो. मेलो म्हणजे ह्याला आम्ही या ठिकाणी ह्याला मेलो म्हटलं. मेलो म्हणजे हे शरीर आधीच जडरूप आहे. हे जड आहे, हे चिद नाही. पण हे चिद आहे असा व्यवहार आहे. आपण ह्याला चिद्रूप समजतो की जे की खरं चिद्रूप नाही. हाताने काही काम करताना लक्षात ठेवायचं. हाताला सांगितलं पाहिजे तुझ्यात ताकद नाही, बरं तुझ्यात काही नाहीये, ते तू गैरसमजत राहू नकोस. डोळ्याला सांगावं तुला पाण्याची शक्ती नाहीये, तुझं नाही ते काही, तुझं नाही हे सांगावं. या सगळ्यांना, ह्या शरीराला अख्ख्या सांगावं तू जे काही शहाणपण दाखवतोस हे तुझं काही बळ नाही, तुझ्या अंगात काही नाही. ते अख्ख्या जगात याला मिरवतो. सगळं जग याला ओळखतं. कोणाला ओळखतं? जो मिरवतोय त्याला जग ओळखतं. आणि जो मिरवतोय त्याच्यामध्ये ती मिरवण्याची शक्ती जी आहे ती काही त्याची नाही. म्हणजे हे शरीर जे आहे, हे शरीर जडरूप असताना त्याला आपण चिद्रूप समजतो. हा केवढा मोठा भ्रम आहे. हा भ्रम शास्त्रामध्ये साधू संतांनी काढलेला आहे. काढलेलं नाही असं काही नाही. म्हणजे शास्त्रामध्ये साधू संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये भगवंताचा बोध केलाच नाही किंवा स्वतःविषयी माहिती सांगितलीच नाही असं अजिबात नाही. परंतु ते काय केलेलं आहे, ते फक्त खाणाखुणा सांगितलेलं आहे. काय केलेलं आहे? अडथळे ठेवलेत त्यामध्ये खूप. भगवंताकडे कोणी जाऊच नये हा भगवंताचा हेतू नाहीये. अवतार कार्यामध्ये भगवंताने म्हणजे साधू संतांनी खाणाखुणा सांगून ठेवल्यात आणि जे काही सांगितले त्यामध्ये असंख्य अडथळे निर्माण करून ठेवले. परंतु या सगळ्यामुळे आपण याला चिद्रूप मांडणं हे काही शहाणपण नाही. कुठल्याही परिस्थितीत याला चिद्रूप मांडणं काही शहाणपण नाही. ज्याप्रमाणे स्थूल देह हा चिद्रूप नाही त्याप्रमाणे ना सूक्ष्म देह चिद्रूप आहे ना कुठला देह चिद्रूप आहे. चिद्रूप काहीच नाहीये. पण आपण स्वतःला चिद्रूप मानतो आणि आपण स्वतःला चिद्रूप मानतो म्हणजे या कशाला तरी चिद्रूप मानतो. या सगळ्याची आपल्याला उपेक्षा करावी लागेल. या देहाची उपेक्षा करावी लागणार आहे. काय? पहिल्यांदा या देहाची उपेक्षा करावी लागेल. उपेक्षा करायची आहे म्हणजे याला तू चिद्रूप नाही हे सांगणं गरजेचं आहे. आपण हे नाही आणि जो देह घेऊन आपण फिरतो तो देह चिद्रूप नाही, तो सत नाही ना तो चिद नाही. सत आणि चिद दोन्ही वर्गात तो येत नाही. पण आपला व्यवहार मात्र असा आहे की तो सत आहे. आपला व्यवहार मात्र असा, आपलं जगणं असं आहे की तो चिद आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, समष्टीने सर्व त्रिलोक काय नाहीये? चिद्रूप नाही. म्हणून जगातल्या कोणालाही एखादा ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला काही कळतंय असं एखादा कोणी म्हणला, त्याला काही कळत, त्याला काही कळत, त्याचाही तो गैरसमज आहे. आपल्याला वाटतं ना एखादा मोठा महाराज आला फार हुशार असला, तो बोलू लागला छान छान, आपला कुठं फार मोठा ज्ञानी माणूस. ब्रह्मदेव जरी आला तरी त्यालाही काही माहित नाही. कारण की तो जर या कुठल्या तरी देहाला चिद्रूप समजत असेल तर, कुठल्या तरी देहाला चिद्रूप समजून जर एखादा म्हणत असेल की मला कळतंय, तर त्याला काहीही कळलेलं नाही. मग तो ब्रह्मदेव असो का मी असो का तुम्ही असो, कुठल्या तरी एका देहाला मी समजून मला कळतंय असं म्हणणारा त्याला काहीही कळत नसतं. म्हणून एखादा किती शहाणा असला जगामध्ये, किती हुशार असला तरी सुद्धा त्याला किती ज्ञान आहे, मग त्याचं ज्ञानरूपता काय त्याच्याकडे, ते ज्ञान शास्त्रात वर्णन केलेलं नाही. त्या ज्ञानाचा, त्या चिदचा उल्लेख शास्त्रात नाही. तेच ज्ञान इथे सांगितलेलं नाही. कुठलं ज्ञान सांगितलंय? जाणीव जेत नरी. जाणीव म्हणजे बुद्धी. बुद्धी जिथे जाऊ शकत नाही. कारण आपण जाणीव जी समजतो म्हणजे बुद्धी जी समजतो त्याच्यावर सगळा खेळ समजतो. कारण तुम्ही जे ऐकताय ते सगळं बुद्धीने ऐकताय आता. आणि मग पुढे तुम्हाला असं वाटणार की मला कळलं, म्हणजे कोणाला कळलं? बुद्धीला कळलं असा गैरसमज. बुद्धीला कळत नाही, पण बुद्धी घेऊन बसलेत ऐकायला.
कानाला कळत नाही, पण कान घेऊन बसलेत ऐकायला, पण कानाचा उपयोग नाही, कानाचा उपयोग नाही, मनाचा उपयोग नाही. मग चालणार कसं, का होणार कसं आहे सगळा खेळ? हा मोठा प्रश्नच आहे, नाही का? पण जाणीव जेथ न रिघे, विचार मागता पावली निघे, आणि तर्क आयणी न घे, अंगे जया. अर्जुना तया नाव ज्ञान. हे प्रपंच हे सगळं विज्ञान. त्यामुळे मला कळलंय असं म्हटला की तिथेच विषय संपला. तुम्ही म्हणा किंवा म्हणू नका, असा भाव जरी असला की मला कळलं, ते संपलं. असा भाव जरी आतमध्ये जरी असला की मला कळलं, मला माहित आहे, ह्याला माहित नाही, त्याला माहित नाही, ह्याला माहित नाही, त्याला माहित नाही, ते अधोगती झाली. पण मला कळलंय हाच मुळात काय झाला, सगळ्यात मोठा भ्रम झाला. म्हणून जो म्हणतो मी ज्ञानी आहे तोच मोठा अज्ञानी आहे. तो काहीच नाही, त्याला काहीच, त्याचा काहीच नाही त्याच्याकडे, असं ज्ञानदेवाने लिहिलं. त्याच्याकडे काही नाही, कारण की तो ज्याला चिद्रूप मानतोय तो मुळात नामरूपात्मक भाग आहे. कारण ज्ञान हा शब्द जेव्हा येतो तेव्हा सगळं संपतं. म्हणजे बोलणे, ऐकणे खुंटतं. काय होतं? पण जिथपर्यंत ही आपली बडबड चालली आहे तिथपर्यंत हे काही ज्ञान नाहीये. ज्या दिवशी ही बडबड थांबेल, ज्या दिवशी ऐकणं थांबेल, त्या दिवशी जे शिल्लक ज्ञान राहील ते खरंच आहे. पण ही बडबड केव्हा थांबेल? चार देहांची बडबड थांबली पाहिजे. चार देहांना मी ज्ञानी असं वाटायला नको. चार देहाने बडबड करावी, पण हे लक्षात ठेवावं की मी नाही, तो आहे. कोण आहे? धनी, तो आहे. बडबड मी करतोय, वाटतंय बडबड मी करतोय, वाटतंय हे चिद्रूप आहे, पण जरी वाटत असलं तरी हे नाहीये. म्हणजे यांची उपेक्षा केली पाहिजे. दिसायला हे, पण हे खरे हे नाहीत असं म्हटलं की याची उपेक्षा होते आणि तो त्याचा निर्देश होतो. पण असं होईल का? आपल्याला वाटतं आपणच श्रेय घ्यावं. आपल्याला काय वाटतं? श्रेय कोणी घ्यावं असं वाटतं. सगळं कोणी केलंय असं वाटतं. सगळं कोण करतंय असं वाटतं आपल्याला, आणि कोणी करावं असं वाटतं. म्हणजे मी करावं असं वाटतं, श्रेय कोणी घ्यावं वाटतं? आपण घ्यावं वाटतं. आपण म्हणजे चार देहाला मी समजतो आणि त्याला श्रेय देतो. चार देह हे आपल्याला श्रेयस वाटतात आणि त्याचं श्रेय आपण घेतो. चार देहाचं श्रेयस घेत नाही. जो श्रेयस आहे त्याचं घेत नाही. बरं, ते घेतो, तो बाजूला आहे. आपल्याला वाटतं मी करतो, मी केलंय असं वाटतं. म्हणजे चिद्रूपता आपण आपल्याकडे घेतो. मी काहीच केलं नाही असे दोन लोक म्हणतात, मूर्ख आणि सिद्ध. सिद्ध पुरुष म्हणतो मी काहीच करत नाही, मी काहीच केलं नाही. आणि मूर्ख मनुष्य पण म्हणतो मी काहीच नाही केलं. दिसायला दोघं सारखे दिसतात, कारण माझा आणि याचा काही संबंध नाही असे दोघं सांगतात. कोण कोण? सिद्ध आणि बद्ध, दोघंही म्हणतात. पण सिद्धाचं बोलणं जे आहे ते याला चिद्रूपता ते देत नाही म्हणून म्हणतात. मग आता मी काय करतोय का? मी इथून माग कधीही काही केलेलं नाहीये. इथून माग पुढचं जाऊ दे आणि आताच जाऊ दे. मूळ शोधलं, कुठेही जा मागे. इथून मागे कुठेही कुठल्याही जन्मात कधीही मी काही केलेलं नाही. आताही मी काही करत, आणि इथून पुढेही मी काय करणार? मी काही करू शकत, मी काही केलेलं नाही. ज्याला तुम्ही मी समजताय त्या मीला काही करता येत नाही, त्यात काही चिद्रूपता नाही. खरंच असं आहे बरं. मूर्ख माणसाचं सुद्धा असंच आहे खरं. म्हणजे आपण जरी मूर्ख असलो तरी सुद्धा मूर्खाची सुद्धा अशी स्थिती आहे की त्याच्या चार देहाला चिद्रूपताच नाही. सिद्धाच्या जाऊ देत, मूर्ख माणसाच्या चार देहाला सुद्धा काय नाही, चिद्रूपता नाही. म्हणजे त्या चार देहाला चेतना नाहीये, ती त्याची चेतना नाहीये. हे जेव्हा मूर्खाला लक्षात येईल तेव्हा तो सिद्ध होतो. पण फक्त त्याला लक्षात येतं की चार देहाला काय नाहीये, चिद्रूपता नाहीये. तेव्हा त्याला चिद्रूप भगवंत लक्षात येतो, त्याची त्याला तत्परता लाभते. तेव्हा लाभते, तिथपर्यंत लाभत नाही.
आपण मूर्ख आहोत. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे चार देह यांना काय नाहीये, चिद्रूपता नाही, म्हणजे चेतना नाहीये त्याला, म्हणजे त्याला जाणीव नाहीये, त्याला काहीच नाहीये, त्याला कुठलं काही क्रिया पण करता येणार नाही. चार देह म्हणजे माझा हात हलू शकत नाही, हलतोय मग तुम्हाला आता हलतोय ना, हलू शकत, बोलू शकत, पाहू शकत नाही, हे खरं आहे. पण तरी बोलतोय, तरी पाहतोय, तरी काहीतरी करतोय, होतोय ना. मग ह्याला काय उत्तर पाहिजे ना काहीतरी. वाटतंय असं की मी पाहतोय, वाटतंय असं मी करतोय, वाटतंय असं मी चालतो, बोलतो, खातो, पितो. पण साधू संतांनी सांगितलंय प्रेत झाल्यावर बघ दाखव होतंय का तसं. उदाहरणं कायसाठी दिलेली आहेत, तुला असं वाटतंय, ते वाटतंय असं मी बोलतो, पण याचं प्रेत जेव्हा होतं तेव्हा बोलतो का, असं साधू संतांनी सांगितलंय. प्रेताला पाहता येतं का, नाही. पण मग एखादा वेळेला नाही सूक्ष्म द्यायला, सूक्ष्म द्यायला सुद्धा नाही जमत ते. एखादा वेळेस संस्कार कर्म पूर्वीचे, अरे पूर्वीचं काय, किती पूर्वी गेला तरी त्याचा कुठे त्याला जागाच नाहीये. पूर्व कर्म जे असतात, पूर्व कर्माचे जे संस्कार असतात, हे जे आहेत पूर्व कर्माचे संस्कार, ते जेव्हा केव्हा केले, तेव्हा ज्या कुठल्या देहाने केले त्या देहाला तरी करता येत होतं का. मग काय केलं होतं तेव्हा सुद्धा, काय केलं होतं, हे जेव्हा कळतं तेव्हा संचित जळतं. संचित कसं जळतं, हे कळलं की संचित जळतं. आता एवढा मोठा साठा जाळण्याला काही शक्ती नाही. ज्या कुठल्या देहामध्ये, अनंत जन्मांमध्ये, ज्या कुठल्या देहांमध्ये जे कुठलं कर्म केलं, ते कर्म करण्यासाठी सुद्धा त्या देहांना ती चिद्रूपता नाही. म्हणून त्यावेळेस सुद्धा ते कर्म केलं नव्हतं, म्हणून संचित जळलं. का राहतं त्यांचं काय, संचित काय राहतं का काय त्याने. म्हणून माझ्याकडे संचित काही नाही, संचित काही शिल्लक नाही, संचितच नाही, शिल्लक नाही, संचितच नाही. शिल्लकचा कुठला प्रश्न आलाय, संचितच नाही. कर्माचा नाश यापेक्षा दुसरं कुठल्याही रीतीने होऊ शकत नाही बरं. पण त्यासाठी अनंत जन्मांच्या अनंत शरीरांना उपेक्षा या वर्गात टाकण्याची आपल्याकडे धैर्य पाहिजे. कुठल्या शरीरांना, अहो एक देहाचं जमेना, एक देहाचं जमेना, आपण त्याच्यातच हडबडून गेलो, भीती वाटते, धैर्य नाही, काही करू शकत नाही त्याला कोण. सगळ्यांची दयनीय अशी अवस्था आहे. एका देहाच्या साध्या क्रियमन कर्माने आपण इतके भांबावून जातो की अनंत जन्मांच्या अनंत देहांमुळे निर्माण झालेली जी काही कर्माचे सत्य संस्कार आहेत, काय ते सत्य संस्कार आहेत, त्या संस्कारांना आपण नाही कसं म्हणणार, त्याची उपेक्षा कशी करणार. उपेक्षा करू शकत नाही. सगळ्यांना चिद्रूपता वाटते. आता भोगावतं, आता काय भोगावंच लागणार. असं काय म्हणतो, ज्याला कर्तृत्व आहे त्याला भोगतो, जो स्वतःला कर्ता समजतो त्याला भोगण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याला भोगण्यापासून साक्षात परमेश्वरही वाचू शकत नाही. कोण वाचू शकत नाही, जो कर्ता समजतो त्याला भोगता बनावंच लागणार, पण त्याला भगवंतही वाचू शकत. म्हणून चिद्रूपता कशाला आहे, म्हणजे चिद काय आहे हे कळलं नंतरचा विषय. चिद्रूप ज्याला ज्याला समजतो त्याची उपेक्षा करता येते का ते बघितलं पाहिजे. 4 देहापर्यंत, 3 भुवनापर्यंत काहीच चिद्रूप नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा चिद्रूपता, कशाला चिद्रूपता नाही, काही चिद्रूप नाही. कोणी भय दाखव का कोणी प्रेमाने बोल. कोणी भय दाखवतं म्हणून त्या भयापोटी कदाचित आम्ही म्हणू की हा तू चिद्रूप आहेस, पण आतमध्ये पक्क माहिती काय, हत्ती पळत आला म्हणून त्याच्या भयापोटी आम्ही पळून जाऊ, आतमध्ये पक्क माहिती ह्या हत्तीमध्ये ही चिद्रूपता नाहीये, त्याला ती चिद्रूपता नाही. म्हणून भयाने भयभीत झालो तरी चिद्रूपता मानत नाही. कशाने चिद्रूपता मानत नाही, म्हणजे कोणी प्रेमाने बोललं म्हणून चिद्रूप आहे नाही, कोणी रागावलं म्हणून आम्ही पळून गेलो म्हणून चिद्रूप आहे नाही. म्हणून असं का असं काही जरी झालं, जे होईल ते होईल माहित नाही, पण त्यामुळे चिद्रूपता मानत नाही, ही उपेक्षा आहे त्याची.
उपेक्षा जी आहे ती चिद्रूपता प्रकट करणारी ठरणार आहे. कशाची? कशाची उपेक्षा? ज्याला ज्याला आपण चिद्रूप समजतोय, ज्याला ज्याला चिद्रूप समजतोय, खरं ते चिद्रूप नाही. म्हणून याला चिद्रूप मानू नका. याला चिद्रूप अजिबात हे चिद्रूप नाही. आजही म्हणच आहे, उद्याही म्हणच आहे. म्हणून लोकांना सांगून ठेवायचं, पडलं तरी काळजी करू नका. आत्ता वाटत असल्या आत्ता फोटो टांगा, हार घाला. कारण हे ज्याला हार तुम्ही घालणार आहे ते आधीच म्हण आहे. काय? ज्याला तुम्ही हार घालणार आहे ते आधीच म्हण आहे. लोक म्हणे मला की अहो हार कधी घालतात फोटोला? मेल्यावर घालतात का नाही? मग तुम्हाला लोक आता हार घालतात म्हणजे याचा अर्थ काय झाला? म्हटलं बरोबर आहे, चुकीचंच नाहीये. म्हणून तर महाराजांना हार घालायचा असतो. महाराज मेलेले असतात. अहो नव्हे, जो मेलेला असतो त्यालाच हार घालतात. मग महाराजांना हार घालावा का नाही घालावा? महाराज मेलेला असतो. अरे उलट महाराजांना हार घाल म्हणजे महाराजांनाही कळेल तू मेलेलाच आहेस. नव्हे, महाराजांना कळावं की हार घातला त्यावेळेस प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं काय? मेलेल्याला काय घालतात? तुम्हाला हार घालतात का कोणी? तुम्ही मेलेले नाहीत अजून, मरा म्हणजे हार घालतील. लोक मला येऊन आपोमध्येच हार घालतात. मी कोणाला सांगत नाही हार घाला म्हणून, पण घालतात लोक आपोमध्ये. काय घालतात? तर त्यांना कळलं आता मी मेलेलो आहे. हार कोणाला घातला होतो? म्हणून महाराजांना हार काय करावा? घालावा. तुम्ही नाही घातला तर प्रकृती आपोमत घालतेच कोणाकडे, कोणाच्या तरी करवी. आणि फुलांचाच असायला पाहिजे असं काय गैरसमज करावा? मेलेल्या माढ्यावर कसला हार झाला पाहिजे? फुलांचाच असायला पाहिजे. काय हट्ट थोडीच आहे? मेलेल्या माढ्याला जाळायलाच पाहिजे असं काय हट्ट आहे? त्याला कुत्री मांजरी पण खाऊ शकतात. तसं या शरीरावर फुलांचाच हार यायला पाहिजे असं काय करायचं? चपलांचा आला तरी म्हणच आहे ना. हा जर निर्णय असेल तर चपलांचा हार सुद्धा म्हणजे कोणी निंदा कोणी त्याने काही फरक पडत नाही. फक्त निंदा केली तर दुःख होणार आणि वंदन केलं तर सुख होणार. पण वंदन केल्याने निर्माण होणारं सुख आणि निंदा केल्याने प्राप्त होणारं दुःख यांना सुद्धा काही शक्ती नाही. यांना सुद्धा काही, ते सगळे आले जाणार आहेत. आले जाणार आहेत. हा फक्त मधला खेळ आहे. हा खेळ कुठला आहे? हा फक्त मधला ड्रामा आहे. मधल्या काळातला आहे तो बघ. आधी नंतर आपलं आधीवर लक्ष आहे आणि म्हणून तो आधी पाही. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना पहिल्या सांगतो, म्हणून तू आधी पाही. काय पाशील? आधी बघ काय आहे आणि आनंद पाही. सुरुवात कुठे आहे ते बघ. म्हणजे आधी म्हणजे ह्या सगळ्यांच्या आधी मृगजळाची सुरुवात बघितली तर मृगजळ नाहीये लक्षात येत आणि मृगजळाचा अंत बघितला तरी मृगजळ नाहीये लक्षात येत. म्हणून चिद्रूपता कुठल्या पदार्थांना नाही, कशाला नाही हे लक्षात, कशालाच नाही चिद्रूपता. दिसते, दिसू देत, दिसते, दिसत नाही असं नाही, दिसत नाही असं, पण दिसते म्हणून ती आहे. हा गैरसमज जो आहे, हा भ्रम जो आहे तेवढा काढणं हा आपला विषय आहे. त्याचप्रमाणे आनंद रूपता जी आहे ती भगवंताची आनंद रूपता ही लक्षात येणं अवघड आहे. तिच्या नादीच लागू नये. मग काय करावं? या सगळ्यात आनंद नाही हे लक्षात घ्यावं. पण या सगळ्यात आनंद आहे असं वाटतं, हीच धावपळ आहे जगाची. गैरसमज कशात झालाय? नाही भगवंत कळू देत मग याच्यातला आनंद संपेल. नाही, याच्यात आनंद नाही हे लक्षात घेत जा. हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यात आनंद नाहीये. वाटतो नाही, वाटू दे, वाटणारच आहे तो, कारण तीच भूल आहे. त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक प्रकृतीपासून निर्माण झालेल्या या जगतामध्ये आनंद वाटतो, वाटणारच आहे. पण तो आनंद वाटत असतानाच तो आनंद तिथे नाहीये हे शिकवणं गरजेचं आहे. हीच उपेक्षा आहे. हे काय वाटतं? कशात आनंद वाटतो तुम्हाला? तो आनंद जेव्हा जेव्हा वाटतो तेव्हा तेव्हा तिथे तो आनंद नाहीये. ही उपेक्षा जर शक्य असेल तर तो आनंद लक्षात. भोगा का त्यागा हा विषय इथे नाही. तू भोगतोस का त्यागतोस हा विषय नाही. भोगत असला तरी आणि त्यागत असला तरी या दोन्ही काळामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथे तो आनंद, कारण काहींना भोगण्यात आनंद वाटतो आणि काहींना त्यागण्यात आनंद वाटतो. त्याग का भोग, भोग रतो वा त्याग रतो.
संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदते एव योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना. आनंद आहे. आनंद कशात वाटतो? महाराजांचं चिंतन ऐकण्यात आनंद वाटतो. काहींना भजन ऐकण्यात आनंद वाटतो, काहींना नाट्य संगीत ऐकण्यात आनंद वाटतो, तर काहींना लावणी ऐकण्यात आनंद वाटतो ना. राजसी तामसी सात्विक कशात तरी आनंद वाटतो. पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक प्रकृतीपासून निर्माण झालेल्या कशातही आनंद वाटतो. आणि ह्या तीनच वर्गात बसतो. या तीन वर्गापैकी कसलाही आनंद त्या ठिकाणी नाही जरी वाटत असला, भोगत असला तरी सुद्धा. म्हणून त्यागला काय आणि भोगला काय याला किंमत नाहीये खरी. ती वाटते पण त्याला खरी किंमत नाहीये. भोगताना सुद्धा आणि त्यागताना सुद्धा दोन्ही वेळेस हे तेवढ्याच प्रमाणात पक्क लक्षात आलं पाहिजे की त्या ठिकाणी काय नाहीये, तो आनंद. कारण आनंद यांच्या ठिकाणी वाटतोय. कोणाच्या ठिकाणी आनंद? कोणाच्या ठिकाणी वाटतोय? त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक प्रकृतीपासून झालेल्या सगळ्यामध्ये आनंद वाटतोय. आनंद वाटत नाही का? असं वाटतं. पापातही काही वेळेस आनंद वाटतो, पुण्यातही काही वेळेस आनंद वाटतो. चांगल्यात आनंद वाटतो, वाईटात आनंद वाटतो, भोगण्यात आनंद वाटतो, कधी कधी सोडून देण्यात आनंद वाटतो. पण हे सुद्धा आणि हे सुद्धा, म्हणून दोन्ही जिथे जिथे आनंद वाटतोय तो आनंद मुळात त्या त्या ठिकाणी जो आहे तो आनंद खरा नाहीये. त्याच्या पलीकडे आनंद आहे. तुम्हाला जिथपर्यंत वाटेल की भोगण्यात आनंद तिथपर्यंत तुम्ही भोगल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा भोगून विटाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल त्यागण्यात आनंद आहे म्हणून तुम्ही त्यागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यागत 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 काय त्यागणार? कुठपर्यंत त्यागणार आहात? जिथपर्यंत जेव्हा जेव्हा त्यागण्याचा विषय येईल तेव्हा तेव्हा पुढे कुठेतरी भोगण्याचा पुन्हा पर्याय येणारच. म्हणून योगरत का भोगरत म्हणजे त्याग का भोग हा विषयच खरा तर इथे येत नाही. या दोन्ही ठिकाणचा निर्णय लावण्यामध्ये वेदांताला रस आहे. वेदांत शास्त्र जे आहे म्हणजे हा जो गुह्यतम बोध आहे या बोधामध्ये तो योगरत असतो का भोगरत असतो याला किंमत नसते. कारण योगरत असला तरी आनंद आहे आणि भोगरत असला तरी आनंद आहे. पण याच्या पलीकडे ब्रह्मानंद जो आहे तो वेगळा आहे. ब्रह्मानंद हा त्यापेक्षा भिन्न आहे. तो या दोघांची उपेक्षा केल्यानंतर लक्षात येऊ शकतो. म्हणून आनंद कुठे मानावा? काही लोक सांगतात आपल्या जगात दोनच प्रकारचे लोक भेटणार आहेत. अख्ख्या जगात दोनच प्रकारचे लोक भेटणार. कुठल्या? एक भोगा, एन्जॉय द लाईफ, आणि दुसरे काय म्हणा? त्यागा, चालले सगळे आश्रमात गर्दी करायला. आणि तिथे जाऊन परत तिथे जाऊन त्यागा झालं का? मग तिथे जाऊन पुन्हा भोगा, हा लाडू पेढे, वाढली ढेर, आलेले सगळे सेवा करायला, हातपाय दाबायला, आंघोळ घालायला, भोगा. त्यागायचा विचार केला, भोगाच्या नादी लागला. झालं काय? त्यागाचा विचार केला, ह्याला भोगाच्या कामाला लावलं प्रकृतीने. म्हणून या त्यागण्याला का भोगण्याला किंमत नाही. कशाला किंमत नाहीये? तो त्यागतो का भोगतो यावरून तो साधू ठरत नाही. जो भोगत असतो त्याला त्यागलेला मनुष्य श्रेष्ठ वाटतो. आणि जे त्यागलेले असतात त्यांना अजून त्यापेक्षा जास्त त्याग केलेला श्रेष्ठ वाटतं. आणि खूप पुढे गेले असेल त्याला असं वाटतं की नाही त्यापेक्षा भोगणारे बरे. कोणाला काय वाटेल हे सांगता येत नाही. कोण श्रेष्ठ? आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही सगळ्यांनी कल्पना करून ठेवलेली माझ्याबद्दल. तुम्ही बऱ्याच दिवस माझ्यासोबत दिसताय पण प्रत्येकाने इथे कल्पना माझ्याविषयी करून ठेवलेली की महाराज जर असे असले म्हणजे भोगत असले एवढंच. तुम्ही लिमिट तुमचं ठरवून घेतलं महाराजांसाठी. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही लिमिट ठरवलं की महाराजांचा भोग कुठपर्यंत असायला पाहिजे, इथपर्यंत आणला पाहिजे. एवढं किती करोड रुपये माझ्याकडे असायला पाहिजे तर तुम्ही मला महाराज म्हणाल? म्हणजे असं काहीतरी लोकांनी अंदाज बांधलेला असणार ना. किती रुपये पाहिजे माझ्याकडे, किती रुपये, धन भोग आहे ना तो. किती रुपये असले पाहिजे? महाराज असून एवढे पैसे त्यांचे, महाराज असून एवढे पैसे त्यांच्याकडे. सगळ्यांनी ठरवून घेतले की महाराजांनी केवढं भोगायला पाहिजे.
आणि महाराजांनी केवळ काय त्यागायला पाहिजे हे कोण सांगतं? हे कोण सांगत असतं? जग सांगत असतं. म्हणून या व्याख्येमध्ये, या संज्ञेमध्ये जे तुलना करतात त्यांच्यासाठी हा मार्ग नाही. त्या लोकांसाठी हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही तसं काही विचार करून बसले असाल तर तुमच्यासाठी हा विषय नाहीये. तुम्ही फक्त गंमत करता इथे येऊन. काय करतात? परत तुम्ही म्हणाला आमचा विषय नाहीये, पण आमच्या सभोवतालच्यांचा तो विषय. मग तुम्ही सभोवतालच्यांमध्ये राहा. या मार्गाच्या वाटेला विनाकारण जाऊ नका. इकडे काय कधी पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. वेदांत मार्ग कसा आहे? कधी आपलं दिवाळं निघेल, कधी आपला भावना दुखतील, कधी आपलं दिवाळं निघेल हे वेदांतात सांगता येत नाही. कारण वेदांत म्हणजे त्रिलोक नाश. त्रिलोकाचा नाश ज्या ठिकाणी होतो त्याला वेदांत असं म्हणतात. संसाराचा ज्या ठिकाणी नाश होतो त्याला काय म्हणतात? वेदांत. वेदांत म्हणजे संसाराचा नाश. संसार म्हणजे त्रिलोक. आणि त्रिलोकामध्ये मग आपली बायका पोरं घरदार राहणार आहे काय? नाही. आमचा त्रिलोक जो आहे ना तो, आणि आमची बायका पोरं, आई बाप, संपत्ती हे सगळं बाजूला आहे. आणि त्रिलोकाचा आम्ही नाश केलाय. आम्ही कशाचा नाश केलाय? आमच्यासाठी त्रिलोकाचा नाश झाला असं महाराज म्हणतात. काही महाराज म्हणतात आमच्यासाठी त्रिलोकाचा नाश झाला, पण ही आमची बायको. मग ती तुमची त्रिलोकात नाही येत काय? त्रिलोकाच्या बाहेर आहे. पोरं बाळ त्रिलोकाच्या बाहेर आहे. संपत्ती त्रिलोकाच्या बाहेर आहे. भोग त्याग काय त्याच्यामध्ये? म्हणून भोग आणि त्याग याच्या सगळ्याच्या पलीकडे जायचं असेल तर कशात आनंद आहे? कशात आनंद आहे? कशात आनंद आहे हे महत्वाचं नाही, कशात आनंद नाही हे शिकवत जाणं महत्वाचं आहे. कशात आनंद नाही? ज्याच्यात ज्याच्यात आनंद समजून बसलोय त्याच्यात कशातच आनंद नाही. वाटतो नाही, वाटू देत. वाटायला काही वाटतो. रोज सूर्य फिरताना दिसतो का? फिरतो का तो? काय दिसतं याला किंमत नाहीये. रोज सूर्य फिरताना पाहतो मी म्हणून काय या जगामध्ये आनंद आहे? सूर्य फिरताना दिसत असला तरी फिरत नाही, हे जसं सत्य आहे तसं जगातल्या कशातही आनंद जरी वाटत असला तरी सुद्धा त्याच्यात आनंद नाही हे सत्य आहे. आणि हे स्वतःला शिकवणं गरजेचं आहे. वाटतं ना, वाटू देत ना. वाटणार नाही का? वाटतंय म्हणायचं ही माझी बायको आहे. कोणी विचारलंय कोण आहे, काय सांगायचं? इकडे काय सांगायचं? असं वाटतंय ही माझी बायको आहे. म्हणजे वाटतंय कसं काय? कशावरून? खरं नाहीये का? नाही, ते आता बऱ्याच लोकांनी ढुमकं वाजून सांगितलं म्हणून मला वाटतंय ही माझी बायको आहे. नाहीतर ही माझी बायको आहे का नाही हा मला महाराजांनी प्रश्न निर्माण करून दिलाय. महाराजांच्या पत्रात टाकायला काय हरकत आहे? नाही का? आणि असं बायकोला पण म्हणावं तू वाटतेस माझी बायको. कशी काय? जसं सूर्य फिरताना दिसतो तशी तू माझी बायको वाटते, पण सूर्य फिरत नाही तशी तू माझी बायको नाही. असं कळलंच बाईला तर ठीक आहे, नाहीतर लाटणं आणि तुम्ही, आणि कपाळ मोक्ष आणि तुम्ही, आणि जास्तच आती झालं तर मी पण मध्ये हॉस्पिटल, नाहीतर जेल. परिणाम कशाचा काय होईल सांगता येत नाही. कारण कोण कोणाचा युगो कधी दुखेल, म्हणजे कोणाचा अहम कधी दुखेल हे सांगता येत नाही. कोण कुठून कसं फिरेल, है ना? प्रकृती कशी कुठून अंग फिरवेल हे फक्त महाराजालाच जगात सगळ्यात जास्त अनुभवायला मिळतं. कारण जी व्यक्ती आज आपल्याला म्हणते महाराज तुमच्याशिवाय कोण आम्हाला, तीच उद्या आपल्या श्रीमुखात श्री चप्पल लावू शकते. त्याचं काही सांगता येत नाही. काही गॅरंटी नसते जगात. कारण की लोक आनंद कशात मानतील हे सांगता येत नाही. आज महाराजाचा आनंद वाटत असला तरी उद्या महाराजाचा आनंद वाटेलच असं काही सांगता येत नाही. आनंद बदलतोय आपला. जो आनंद बदलतो, जो आनंद स्थिर नाही, तो आनंद काही भगवंताचा आनंद नाही. कधी भोगात कधी त्यागात. काही म्हणतात भोगात आनंद आहे, काही म्हणतात त्यागात आनंद आहे. म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे, ही फसवणूक आहे जगामध्ये. काही म्हणतात बायकोत आनंद आहे, काही म्हणतात बायको नाही केली तर आनंद आहे. काय म्हणतात मुलाबाळात आनंद आहे, काय म्हणतात मुलाबाळा नसली तर आनंद आहे. काय म्हणतात संपत्तीत आनंद आहे, काय म्हणतात संपत्ती नाही फकीर असलो तर आनंद आहे. काय म्हणतात जनात आनंद आहे, काय म्हणतात वनात आनंद आहे. काय म्हणतात स्वर्गलोकात आनंद आहे, काय म्हणतात त्यापेक्षा मृत्यूलोक छान आहे. काही लोक म्हणतात त्यापेक्षा नरकातल्या गोष्टी, नरकात आनंद आहे. कोणाला कशात आनंद वाटतो काही खरं नाही. म्हणजे या आनंदामध्ये काय आहे? उणीव आहे. हा आनंद फसवणुकीचा आहे. हा आनंद फसवा आहे. ज्या आनंदावर एक वाक्यता नाही, ज्या आनंदामध्ये अशी तफावत आहे,
तो आनंद काय करणार आहे? भूल पाडणार आहे, फसवणार आहे, भ्रम निर्माण करणार आहे. म्हणून या कुठल्याही ठिकाणी आनंद नाही, हे जेव्हा आपण स्वतःला शिकवत जाऊ, दृढ करत चालू, तेव्हा कधीतरी एकदा असं होईल की तुम्हाला तो भगवंताचा आनंद लागतो. त्या दिवशी तत्पर हा शब्द आपल्याला खरं तर उपयोगाला येईल. त्या दिवशी आपल्याला खरं तर त्या भगवंताची गोडी लागेल. तिथपर्यंत आपल्याला ज्या भगवंताची गोडी आहे तो हा भगवंत, तिथपर्यंत तो भगवंत हा भगवंत नाही. भगवंत आहे, आपण भगवंताच्या नादी लागलेलोच आहोत, पण त्या भगवंताच्या नादी लागलेलो नाही. त्या भगवंताच्या नादी लागायचं असेल तर अशी उपेक्षा करणं गरजेचं आहे. सतरूप, चिद्रूप, आनंदरूप हे नामरूपात्मक जगतामध्ये वाटतं. म्हणून नामरूपक जगताचा जर आपण उपेक्षा या वर्गात स्वीकार करू शकलो, आपण तसं जर आचरण करू शकलो, आपण स्वतःला जर तसं शिकू शकलो, तर एक दिवस नक्की असा येईल की ज्या दिवशी आपल्याला सच्चिदानंद रूप भगवंताविषयी गोडी निर्माण होईल. आणि तशी गोडी एकदा निर्माण झाली की मग आपल्याला जगाची भीड राहणार नाही, जगाची तमा राहणार नाही, कशाचाही विचार राहणार नाही. ते वाढत जाईल. ते वाढत गेल्यानंतर मग पुढची जी अवस्था आपली तयार होणार आहे ती पुढच्या चरणामध्ये सांगणार आहे. काय होणार आहे? असं झाल्यानंतरची अवस्था काय होणार आहे, याच पद्धतीने अवस्था एक तयार होणार आहे. योग मार्गाची अवस्था नाहीये ही, ज्ञान मार्गाची अवस्था. हे कधी होणार आहे? असं केल्याने होणार आहे. दुसरं काय करायचं सांगितलं का? आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा काही नाही, काही सांगितलेलं नाही. इथे काय सांगितलंय? पुढच्या चरणामध्ये शब्द येतोय समाधी. अवस्था आहे ती. काय? समाधी एक अवस्था आहे. ती कधी येते, कशी येते, त्याच्या आधी पहिलं चरण आहे. पहिल्या चरणामध्ये सांगितलंय उपेक्षेत नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्पर. पण सच्चिदानंद तत्पर हे उपेक्षे नाम रूपे द्वेवर अवलंबून आहे. म्हणून त्याची उपेक्षा होणं गरजेचं आहे. या त्रिलोकामध्ये नामरूपात्मक असलेल्या जगतामध्ये आपल्याला सतरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता वाटते. हा भ्रम आपण नाहीसा करत चालणे हीच त्या नामरूपाची उपेक्षा आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला सच्चिदानंदामध्ये गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल. आणि तशी आवड, गोडी निर्माण झाली की जी अवस्था तयार होते, त्या अवस्थेचं वर्णन पुढे आपल्याला पाहायचं आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम.